महत्वाच्या एका मुद्द्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. हा मुद्दा इतका अत्यंत संवेदनशील आणि शासनाच्या महसूल पुरवण्याचा मुद्दा आहे. आपल्याला माहीत असेल की भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मौजा गुडेगाव येथे रेती घाट लिलाव करण्यात आलेला होता. या रेती घाट लिलावाचे जे कंत्राटदार होते अनुज कुमार अगरवाल आणि त्याचे प्रोपायटर आहे तुषार सारिया यांनी त्या रेती घाटावरून 14,130 ग्रॉस रेती उत्खनन करायचे होते. परंतु त्याच्या अतिरिक्त त्यांनी 34,600 ग्रॉस त्या ठिकाणून रेती उत्खनन केल्याची तक्रार आणि त्याचा अहवाल तेथील तलाठी आरआय आणि तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी भंडारा यांना दिला होता. त्या आधारावर डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या भंडारा विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार श्री नरेंद्र डोंगरेकर साहेब यांनी लक्षवेधी सूचना क्रमांक 25 हिवाळी अधिवेशनात केली होती. त्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना आपल्या राज्याचे माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्यात स्पष्ट नमूद केले होते की या ठिकाणी गुडेगाव या रेती डेपोमधून 34,600 ग्रॉस अवैध रेती उत्खनन झालेली आहे आणि त्यांनी इथपर्यंत बोलले की 10 फूट खोलपर्यंत रेती उत्खनन झालेलं आहे आणि त्याची ETS तपासणी होणे आवश्यक होते. कारण तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी 10 तारखेला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर आणि तलाठी या चौघांनी मिळून सामूहिक त्या ज्या ठिकाणून अवैध 34,600 ग्रॉस रेती उत्खनन झाली त्याचा पंचनामा करून त्याच्यावर त्यांनी आपला अंतिम अभिप्राय दिला की या ठिकाणून 34,600 ग्रॉस रेती उत्खनन झालेली आहे आणि तिची किंमत 71,25,60,00,000 रुपये इतकी आहे. म्हणजे हा इतका महसूल शासनाला दंड म्हणून मिळणार होता. परंतु हे सगळं असताना 10 तारखेला पंचनामा झाला. 13 तारखेला उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना ETS तपासणीचं पत्र दिलं. तेव्हा जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हा खनिज कर्माधिकारी भंडारा यांनी ETS तपासणी तात्काळ करणे आवश्यक होते. कारण जून महिन्यात पावसाळा लागतो आणि ह्या ETS तपासणीकडे जाणीवपूर्वक माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिज कर्माधिकारी यांनी दुर्लक्ष केलं आणि कुठंतरी त्या कंत्राटदार एजन्सीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु हा सगळा घटनाक्रम होत असताना लक्षवेधी सूचना ही हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2025 मध्ये लागली. त्यामध्ये माननीय महसूल मंत्री यांनी आदेश दिला की दंड आकारणी करण्यात यावी आणि संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात यावे आणि उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी आपल्या कर्तव्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याच प्रकरणामध्ये उपविभागीय अधिकारी तत्कालीन यांना निलंबित करण्यात आले होते. हे सगळं असताना सुद्धा आणि जर ही ETS तपासणी झाली असती तर ही जी 71,27,60,00,000 रुपयाची रेती ही जवळपास 300 कोटीच्या घरात गेली असती. जवळपास ती 15,000 ग्रॉसच्या वरती गेली असती कारण त्याचा अचूक मोजमाप झालं असतं. परंतु या जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिज कर्माधिकारी यांनी सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष याच्यामध्ये केलेलं आहे आणि या सर्व घटनाक्रम झाल्यानंतर
जेव्हा माननीय महसूल मंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केल्यानंतर 9/1/2026 ला 9 जानेवारी 2026 ला तत्कालीन तहसीलदार यांनी आदेश पारित केला. आदेश केव्हा पारित केला? विधानसभेमध्ये मंत्री महोदयांनी आदेश पारित केल्यानंतर तहसीलदार यांनी आदेश पारित केला आणि त्याच्यानंतरच गुन्हा दाखल केला. म्हणजे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यातर्फे लक्षवेधी सूचना क्रमांक 25 वर संपूर्ण अहवाल माननीय त्या विभागाचे मंत्री आणि सचिवांकडे अहवाल पोहोचला. त्यानंतरच त्यांनी विधानसभेमध्ये गुन्हा नोंद करण्याचे आणि दंड आकारण्याचे घोषणा केली आणि आदेश दिले. त्याच्यानुसार 9 जानेवारी पासून ते आतापर्यंत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात आला नव्हता. त्याच्यानुसार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. त्याच्या आधी खनिकर्म विभागाची बैठक होती. तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये माननीय आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, माननीय खासदार श्री राजेंद्रजी जैन, माननीय आमदार श्री नरेंद्रजी गोंडेकर आणि खनिकर्मच्या बैठकीमध्ये माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले यांनी जिल्हाधिकारी यांना प्रश्न केला की 8 महिन्याच्या कालावधी लोटून सुद्धा आपण सदर कंत्राटदार एजन्सीकडून दंडाची रक्कम वसुली का करत नाही. आणि ज्या कंत्राटदार एजन्सीला जानेवारी महिन्यामध्ये 71,27,60,00,000 रुपयाचा दंड झाला, त्याच एजन्सीला परत तुम्ही मोहाडी आणि कुंसर तालुक्यातले सर्व रेतीघाट कसे का लिलावात दिले, ते तात्काळ रद्द करून त्यांची जी सिक्युरिटी आहे ती शासन जमा करा आणि सदर कंत्राटदार एजन्सीला काळ्या यादीमध्ये टाका. हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर याच्याबाबत आम्ही याच्या आधी पत्रकार परिषद सुद्धा शिवसेना पक्षातर्फेच्या वतीने घेतली. त्यानंतर दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी तहसीलदार पौली यांचा 9 जानेवारी 2026 चा आदेश रद्द केला. आणि हा आदेश कसा काय रद्द केला याच्याविषयी खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. कारण जेव्हा की खुद्द महसूल मंत्र्यांनी लक्षवेधीवर विधानसभा सभागृहामध्ये आदेश दिला की दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी आणि गुन्हा नोंद करण्यात यावा, त्याच्यानंतर दंडाची रक्कम आकारण्यात आली, गुन्हा नोंद करण्यात आला, तरी महसूल मंत्र्याच्या आदेशाला न मानता उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी बेकायदेशीररित्या कायदा हातात घेऊन माननीय महसूल मंत्री आणि महसूल मंत्रालयाच्या आदेशाची उल्लंघन करून बेकायदेशीररित्या हा आदेश रद्द करून शासनाच्या 71,25,60,00,000 रुपयाचा महसूल बुडवण्यास उपविभागीय अधिकारी भंडारा या कारणीभूत ठरले आहेत. तसेच जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हा खनिकर्माधिकारी भंडारा यांनी ETS जाणीवपूर्वक ETS तपासणी न करता या कंत्राटदार एजन्सीला अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले आहे असे एकंदरीत दिसून येते. तरी शिवसेना पक्षाची आमची मागणी आहे की संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्माधिकारी आणि राज्य यांनी SIT चौकशी नेमून या अधिकाऱ्यांवर कठोरतम कारवाई करावी. कारण हा साधा नाही आहे. कारण ETS चौकशी झाली असली तर हा महसूल कदाचित 300 कोटीच्या वरती जाऊ शकला असता, असा खुद्द माननीय लक्षवेधी सूचना करणाऱ्या आमदार महोदयांचा आणि माननीय मंत्री महोदयांचा सुद्धा विधानसभेतील हे वक्तव्य आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की तात्काळ जिल्हाधिकारी,
जिल्हा कार्यक्रमाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री यांनी SIT गठीत करून त्याची निष्पक्ष चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी. इस्टिमेटेड टूल सोर्स म्हणजे एखाद्या जागेचं अचूक परीक्षण करण्यासाठी, जसं मी सांगितलं की या ठिकाणी या बाउंड्रीमध्ये 1000 क्रॉस रेती आहे, परंतु इस्टिमेटेड टूल नुसार जर आपण हे केलं की 1000 क्रॉस रेती आहे, पण त्यातली 1000 क्रॉसच्या ऐवजी 3000 किंवा 10,000 किंवा 500 उत्खनन झालं का, याचं करेक्ट मोजमाप करण्याचं जे काही यंत्र आहे ते आहे इस्टिमेटेड टूल सोर्स. ते करतं भूवैज्ञानिक. आजचा विषय असा आहे की माननीय महसूल मंत्र्यांनी लक्षवेधी सूचनेवरती विधानसभा सभागृहामध्ये उत्तर दिलं. त्यानंतर तहसीलदार यांनी 71,27,60,000 रुपयाचा दंड केला. जेव्हा महसूल मंत्र्यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीवरती हा निर्णय घेतला, हा बिना कागदोपत्री तर घेतला नसेल, मौखिक तर घेतला नसेल, बिलकुल सांगितला होता. परंतु त्याच्यानंतर हा घटनाक्रम झाला की आता 13 तारखेला 10 तारखेला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 13 तारखेला माननीय उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी तो आदेशच रद्द केला की 71,25,60,000 रुपये जो महसुलाची दंडाची आकारणी आहे ती आकारणी रद्द करण्यात येते आणि त्याला जे कंत्राटदार आहे त्याला सहकार्य केलं आणि 71,25,60,000 रुपयाच्या शासनाचा महसूल पडवला. हा आमचा आरोप आहे. प्रेस कॉन्फ्रेंस घेतल्यानंतर इमिडिएट सर ये 71 करोड़ कैसे निकाले, किसने निकाला? 71 करोड़ किसने निकाला? 71 करोड़ का जो अनुमान है वो तलाठी, रेवेन्यू इंस्पेक्टर, तहसीलदार और उप विभागीय अधिकारी इन्होंने निकाला. तो इन्होंने तो कोर्ट में जाके ये दिए थे ना, जब एक विषय को लेके कोर्ट में गया है तो इन्होंने बताया था कि वहां पर किसी प्रकार की ऐसी चोरी नहीं हुई. तो 1925 में उसका आदेश है. मैं उन्होंने क्या बताया कोर्ट में, हाँ ये और कोर्ट में क्या हुआ इसका नहीं मेरे पास उसका सर्टिफिकेट आपके पास होगा. हाँ. आपके पास आप जब मुझे बताओगे हाँ. तो मैं उस पर उत्तर दूंगा, ये बात अलग है. हाँ. लेकिन हाँ मैं इस विषय पे बात कर रहा हूँ कि जिला प्रशासन की तरफ से माननीय जिलाधिकारी ने महसूल विभाग को, महसूल विभाग में महसूल के मंत्री भी आते हैं, महसूल के सचिव भी आते हैं, उनको लक्ष्यवेधी क्रमांक 25 पे दिसंबर 2025 को अपना जवाब दिया. हाँ. उसी के ऊपर माननीय महसूल मंत्री ने उपविभागीय अधिकारी भंडारा को निलंबित किया. बराबर है. बराबर. उसी के ऊपर महसूल मंत्री जी ने आदेश दिया हाँ. कि दंड की आकारणी करो. हाँ. तो उसका एस्टिमेटेड दंड कितना होता है 34,600 ग्रास का, तो 71,25,00,000 रुपये होता है. बराबर है. और गुना दर्ज करो, ये भी माननीय महसूल मंत्री जी ने बोला है, ना कि मैंने बोला हूं. तो हम यही पूछ रहे हैं कि महसूल मंत्री से बड़े उपविभागीय अधिकारी हो गए क्या कि जिन्होंने विधानसभा में जो प्रश्न उठाया उसका आदेश रद्द किया. बस याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये फेर तपासणी सुरू झालेली आहे. 31/10/2026 नंतर म्हणजे त्यांनी म्हटलं जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी किंवा फेर तपासणी सुरू झाली आणि ते प्रकरण पावती तहसीलदारांकडे न्याय प्रविष्ट आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत म्हणजे सध्या आम्ही घाटावर याच्यासाठी कारवाई करू शकत नाही त्यांना पालिक झालेला जो आदेश नंतर पालिक होईल त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू.
म्हणजे आता काय केलं, तुमचा तो दंड स्थगित केला असेल किंवा त्याच्यावर फेर तपास सुरू केली, म्हणजे आता त्यांनी ती गाडी बांधलेली नाहीये एकांत करून. मी माझा विषय हे आहे, अधिकारी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि टोलवाटोलवीची उत्तर देत आहेत. मला एक सांगा की जिल्हा प्रशासनाकडनं डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा संपूर्ण अहवाल जाते, मला एक सांगा, राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री किंवा महसूल विभागाचे प्रधान सचिव हे काहीतरी मोगम किंवा तोंडी उत्तर देतील का? सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि तेही राज्याच्या सर्वोच्च विधिमंडळ जे न्यायपालिका आहे, ज्या ठिकाणी आपली कायदे मंडळ आहे, त्या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्र्यासारखे जबाबदार व्यक्ती चुकीचं उत्तर देतील का? बरोबर आहे. आता या ठिकाणी पूर्ण जिल्हा प्रशासनाची यंत्रणा त्या कंत्राटदाराला वाचवण्यासाठी सारवासारव करत आहे. हाच आमच्या या ठिकाणी आरोप आहे. त्याच्यामुळे आम्ही मागणी करत आहोत की या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने SIT नेमावी आणि निष्पक्ष चौकशी करून या जे कोणी अधिकारी यात दोषी आहेत त्यांच्या सर्वांवर कारवाई करावी. ज्यांनी ETS मोजमाप केलं नाही आणि ज्यांनी बेकायदेशीररित्या मान्य महसूल मंत्र्याच्या आदेश असताना सुद्धा हा आदेश रद्द केला, यांच्यावर सगळ्यांवर निलंबनाची कारवाई होऊन SIT योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, हाच आमच्या इथे मागचा उद्देश. लेकिन हाईकोर्ट ने दोबारा जांच का ऑर्डर किया. भैया मैं यहाँ पे माननीय न्यायालय के आदेश का क्या हुआ या माननीय न्यायालय का आदेश मुझे मालूम नहीं, इसकी जानकारी आपके पास है. मैं शासन प्रशासन व्यवस्था और इन्होंने कैसा भ्रष्टाचार किया इसके बारे में मैं बात करने आया. न्यायालयिक विषय वो है, वो शासन प्रशासन देखे और माननीय न्यायालय देखे. सीधे बोलते ही जी मागणी आहे ती तुम्हाला केली आहे की याला भ्रष्टाचार प्रेसमध्ये तुम्ही सांगितलं. बिलकुल. आम्ही माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना उद्या स्वतः माननीय आमदार साहेबांसोबत जाऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि मुंबईला स्वतः जाऊन आम्ही निवेदन देणार आहोत. नहीं क्या बोले आप मुख्यमंत्री के साथ जाएंगे आप लोग विधायक निवेदन ये इसके बारे में विस्तृत निवेदन हम माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय और माननीय उप मुख्यमंत्री महोदय को देने वाले हैं. और हम 24 अगस्त को निवेदन देने के बाद अगर इस पर कार्रवाई होती नहीं तो 24 और SIT रिपोर्ट होती नहीं और इन अधिकारियों का निलंबन होकर कार्रवाई होती नहीं तो 24 अगस्त को संपूर्ण जिले से हम महा मोर्चा निकालने की हमने डिसाइड किया है. साकोली से, तुमसर से और पौड़ी से तीनों विधानसभा क्षेत्र से पूरा मोर्चा कामधाटी पॉइंट से आके जिलाधिकारी कार्यालय पे आएगा और इसके लिए संपूर्णतः जवाबदार जिला प्रशासन रहेगा. ऐसी आपके माध्यम से हम 24 अगस्त को ना 24 अगस्त. लेकिन संजू जी आपने इस 2-3 दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस लिए थे ना, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी भंडारा 4 दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस लिए थे. आप बोले थे 8 दिन के अंदर आंदोलन होगा. बिल्कुल आप बोले, लेकिन अभी आप बोले कि फिर 10 तारीख को प्रेस कॉन्फ्रेंस किए थे और ये जो आदेश हम प्रेस कॉन्फ्रेंस लेने के बाद ये हड़बड़ी में कानून को हाथ में लेके जो आदेश पारित हुआ है वो अभी हमको पता चला 15 तारीख को. इसके वजह से हमको आज ये तत्काल पत्रकार परिषद बुलानी पड़ी और हमने अभी इतना बड़ा वाकया हुआ है और शासन का इतना 72 करोड़ रुपए का महसूल का नुकसान हुआ है. इसलिए हम ये अभी पूरा जिले पर पहले तो हम भंडारा विधानसभा क्षेत्र तक ही आंदोलन करने वाले थे
लेकिन हम ये पूरा आंदोलन जिले भर से करने वाले हैं। और अभी मलनी और शिवगाड़ा गांव में एक बहुत बड़ा प्रकरण हुआ है। वहां पे यही रेती घाट से कंट्राक्टदारों के आदमियों ने रिवॉल्वर लेके एक ग्रामीण के घर में घुस के उसको मारपीट किया। मारपीट करने के बाद में उल्टा उनके खिलाफ उन्होंने गुनाह दर्ज किया और उसका वीडियो भी हमारे पास है। रिवॉल्वर भी शौक मिला। पुलिस ने जब्त किया और गुनाह भी दर्ज किया है। और यही रेती माफिया ये बोल रहे हैं कि हम कोई आमदार खासदार को गिनते नहीं। अब इनके खिलाफ आवाज उठाने वाले आमदार माननीय नरेंद्र बोंडेकर, राजू कारेमोरे, माननीय खासदार राजेंद्र जैन, माननीय आमदार नाना पटोले और हमारे जैसे जो आवाज उठाने वाले पदाधिकारी हैं, इनको जान से मारने की धमकी तक वो दे रहे हैं। कल हमारे जान माल को कुछ नुकसान हुआ, इन नेतागणों के जान माल को नुकसान हुआ, तो इसका संपूर्ण जिम्मेदार जिलाधिकारी और जिला पुलिस प्रशासन रहेगा। ऐसा आपके माध्यम से मैं कहना चाह रहा हूँ। आपको ऐसा नहीं विषय हा 2025चा आहे ना, बरोबर आहे. तर 1.5 वर्षानंतर का बरं आपण आता विषय आलो? हा, याच्यामध्ये दोन मे 2025 ला याच्यावर कारवाई झाली आणि प्रकरण पंचबद्ध तलाठी आणि आरआय यांनी 2 मे 2025 ला केला. त्याच्यानंतर प्रकरण पंचबद्ध केल्यानंतर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना त्यांनी 10 मे रोजी याची सूचना केली. त्याच्यानुसार 10 मे 2025 ला तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी मोकाम पंचनामा करून स्पॉट व्हिजिट केली आणि त्याच्यानुसार त्यांनी आकलन केलं आणि लगेच 13 मे रोजी म्हणजे 10 तारखेला मोका पंचनामा केला आणि 13 मे रोजी उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना ETS तपासणी करण्याबाबत पत्र दिलं. परंतु जिल्हाधिकारी आणि माननीय जे आपले जिल्हा खनिकर्माधिकारी आहेत यांनी ETS तपासणी जाणीवपूर्वक होऊ दिली नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे अनुमानित होतं की 34,600 ब्रॉस रेतीची अवैध उत्खनन झालं. जर ती ETS झालं असतं, ETS मोजणी झाली असती तर ते उत्खनन कदाचित लाखाच्या वरती गेलं असतं आणि जवळपास 300 कोटी रुपयाचा अवैध उत्खननाचा दंड त्या कंत्राटदार एजन्सीकडून आपल्या आकारण्यात आला असता, असं दस्तूरबद्ध आक्षेप आणि लक्षवेधी लावणारे माननीय आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी सभागृहात म्हटलं आहे आणि याला दुजोरा माननीय महसूल मंत्री यांनी सभागृहात दिलेला आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला सांगतो. माझा प्रश्न होता की हे जे प्रकरण आहे 2025 आहे, तर आता तुम्ही 1.5 वर्षानंतर का बरं या विषयावर तेव्हाच का नाही तुम्ही केला, असं माझा प्रश्न. बरोबर आहे. हे प्रकरण जेव्हा मे 2025 ला दाखल झालं त्याच्यानंतर डिसेंबर पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. जेव्हा आमदार माननीय नरेंद्र बोंडेकर यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर याला या सगळ्या कागदपत्राची मागणी महसूल मंत्र्यांनी केली आणि महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी या सगळ्या कागदपत्राच्या आधारे यांच्यावर दंड आकारण्यात यावा आणि गुन्हा नोंद करण्यात यावा, उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे, हे डिसेंबरला त्यांनी घोषित केलं आणि 9 जानेवारीला त्यांच्यावर दंड आकारण्यात आला आणि 21 मार्चला गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच्यानंतर यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू होता. म्हणजे हा सगळा यांची प्रशासनाची मिलीभगत त्या कंत्राटदारासोबत होती, हे याच्यावरून दिसून येते. आणि त्याच्यानंतर आम्ही 10 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली की दंड का आकारला जात नाही. तेव्हापासून 9 जानेवारी ते 10 ऑगस्ट
26 पर्यंत. त्याच्यानंतर पुढं यांनी तातडीनं 13 तारखेला आपल्या उपविभागीय अधिकारी भंडाऱ्यांनी तो आदेश रद्द केला. म्हणून या गोष्टीला पाठपुरावा सतत सुरू आहे. दंड केव्हा आकारला होता ना? 9 जानेवारी 2026 ला आणि दंड आकारला होता तो माननीय महसूल मंत्री यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीवर सूचना केल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल आदेश मान्य महसूल मंत्री यांनी केल्यानंतर हा दंड आकारण्यात आला. तोपर्यंत प्रशासन तर सगळं वाचवतच होतं त्यांना. यानी महसूल मंत्री से भी बड़ा कोई बीजेपी में नेता है जो आगे ये सब कर रहा है, नहीं हो सकता है। ये तो अधिकारी अपने मत से कैसे रद्द किए? नहीं, आपका कहना ये एकदम सरासर उधर है. जब माननीय महसूल मंत्री जी ने विधानसभा में आदेश दिया है तो अरे वो सब उसके आदेश को उपविभागीय अधिकारी कैसे रद्द कर सकता है? वो कैसे करेगा? उसको अधिकार जब तक ऊपर से प्रेशर नहीं आएगा कैसे होगा? वो अंदर की बात है, लेकिन वो क्या विषय है ये विषय कोई बताएंगे. हम कैसे हम खुद बोल रहे हैं, हम तो SIT की मांगनी इसलिए कर रहे हैं ना कि माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य इनका आदेश रहने के बाद उपविभागीय अधिकारी इसको रद्द कैसा करता है और इस गवर्नमेंट का 71 करोड़ 25,60,000 रुपए का महसूल कैसा खत्म करता है. यही तो हमारी मांगनी है. इसलिए तो हम आज यहाँ पे आपके सामने आए अपनी व्यथा रखने के लिए. और बालासाहब ठाकरे ने बुलाया, हम जब भी अगर सत्ता में भी है तो अन्याय के विरुद्ध लड़ाई के लिए ये बुलाया. चौकशी करायची मागणी केलेली आहे. मारता है हे समजून घ्यावे होते. तर आता यांच्या कार्यकाळामध्ये यांच्या कार्यकाळामध्ये ही चौकशी बरोबर होऊ शकेल याची तुम्हाला शंका आहे का? म्हणूनच आम्ही काय करत आहोत की माननीय जिल्हाधिकारी खनिकर्म अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि निष्पक्ष चौकशी होण्याकरता SIT नेमण्यात यावी. कारण हे जर पदावर राहतील तर ह्या चौकशीमध्ये हस्तक्षेप करून इतका मोठा शासनाचा जो महसूल आहे ते बुडवण्यासाठी कारणीभूत ठरतील. म्हणून आम्ही यांच्या निलंबनाची मागणी करून SITची निष्पक्ष चौकशीची मागणी करतो. तुम्ही जो शासनाचा महसूल आणि सगळं बोलताय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यात खरं खोटं मला माहिती नाही, पण आपलं जे सिरसीला जे मेडिकल कॉलेज होते तिथे जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यासाठी जी रेती लागते ती पण चोरीची रेती अशी माझी माहिती आहे. आणि त्यासाठी आताही हजारो म्हणजे काय असते त्याच्यामध्ये ग्लास जे काही रेती लागत आहे आपल्याकडे किती याची रॉयल्टी आहे त्याच्यामध्ये, मग तो शासनाचा महसूल पुरत नाही का? आपल्याकडे आहे का त्याचं? अशी माझी माहिती आहे. ते तर तिथे पण लागत असेल. आपल्या माहितीनुसार ती इमारत माझी नाही आहे. त्याच्यामुळे नाही विषय प्रतिनिधित्व करतो म्हणजे की तुम्ही मला जर विचारते तुम्ही शासनाच्या महसुलाबद्दल विचारते आणि रेतीचा विषय अवैध रेतीचा विषय चोरीच्या रेतीचा विषय तुम्ही जे विचारला प्रश्न तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. इमारतीचा मालक मी नाही किंवा माझा कोणताही दुरान्वय त्या इमारतीच्या बांधकामाशी संबंध नाही. त्याच्यामुळे मी याच्यावर उत्तर देण्यासाठी अधिकृत नाही. लेकिन संजू जी, जब यही लोग गांव के आदमी लोग को घूस करके मारने के बाद रिवॉल्वर भी निकाले और वही लोग पैसे के बल में गुना भी दाखिल किए है ना, और अपने आदमी को जो रिवॉल्वर के साथ पकड़ाता है सुबह पकड़ाता है और शाम को छूट जाता है ना, तो उस समय नेता लोग कहाँ थे और आप लोग कहाँ थे? आज कितने दिन हो गया जब गांव का आदमी को मारा था? इस बात को हमारे पास तक और माननीय आमदार साहब के पास तक लाया ही नहीं गया. अभी ये हमको कल परसों में ये कल हमको ये पता चली, इसलिए हमने इनको तुरंत बुलाया. और जब अधिवेशन चालू था सब वहां पे पूछो उनको यही बताएंगे. संजू भाई सुनिए, आप सुनिए मेरी बात. आप नहीं, आप बोलते आप सुनते नहीं है. सुनिए, आपके आपके सामने आपके आदमी मैंने न्यूज लगाया
5 करोड़ का मुरुम तस्करी किया, मैंने न्यूज है सबूत के साथ दिया। सुन लीजिए, आप इतना प्रतिनिधि पौड़ी में जो उनको मालूम नहीं है, हर गांव में आप क्या किए? एकदम मैं क्या बोल रहा हूँ आपको, मुझे एक बात बताओ कि हर चीज अपने पास आए ऐसा जरूरी नहीं है। आज वो लोग हमारे पास तक आए इसलिए हमने उनको यहाँ खुद बुलाया है। आप उनसे पूछ लीजिए, ये दोनों व्यक्ति है जिनको मारा पीटा गया है, जिनको ट्रैक्टर से उनकी गाड़ी, ट्रैक्टर के वो अपना क्या बोलते साइलेंसर से उनकी गाड़ी फोड़ी गई है, जिसके ऊपर रिवॉल्वर निकाली गई है, और पुलिस ने ही उसका पैर तोड़ा और गुनाह इन पे दर्ज कराया। और उसको एक ही दिन में छोड़ दिया, रिवॉल्वर के साथ पकड़ाने के बाद। अभी वो न्यूज मैंने लगाया था। थोड़े से ऐसे क्या इधर बिठाओ ना, उनकी बाइट उनकी भी ले लेंगे ना, इधर ले लो सारे। अभी हमारा एक मिनट हमसे एक विचारायचं आहे जी याच्यामध्ये 34,600 ब्रास अवैध रेती आहे ना, हा. हे ते एका दिवसात तर काही झालं नसतील, 1 महिना 2 महिने झालंच असतील ना. बिलकुल तो पिरियड टाकलाय त्यांनी. मग तेवढ्या दिवसामध्ये आपलं लक्ष नाही गेलं का? ते सीसीटीव्ही असतील, हे असतील, सगळेच विषय असतील याच्यामध्ये. कारण एका दिवसातला विषय असता तर ठीक आहे. शासनाची तोच ठपका शासनाने ठेवला आहे की तुम्ही सर्व्हिलन्स सीसीटीव्ही सर्व्हिलन्सवर लक्ष दिलं नाही आणि तुम्ही या कामामध्ये दिरंगाई केली, म्हणून त्याच्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं ना त्याच केसमध्ये. आणि ज्या केसमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येते त्याच केस मधला दंड उपविभागीय अधिकारी रद्द करते, ही खूप मोठी हास्यास्पद बाब आहे. नाही, आम्हाला मोजो नको मोजो, आम्ही काही आहे, आम्ही नागरिक आहोत, परंतु त्यांना जे शासनाने कर्तव्य दिले आहे ते प्रामाणिकपणे त्यांनी करावे. कुणालाही कोणी मोजणे हा विषय नसतो. ज्याला जे कर्तव्य दिलं आहे त्याला ते आपले प्रामाणिकपणे कर्तव्य पार पडावे हा केवळ उद्देश आहे. नहीं, उस समय जो थे डेपो थे, घाट नहीं थे। डेपो ने कारण जब शासन का जो रेटी का रेट था वो 600 रुपए था, तो फिर ये जब 32,000 कुछ का आपने जो बताया है, तो उसके हिसाब से कितना वो 71 करोड़ कैसे हो रहा उसका? 4,000 एक ब्रॉस रेती कितने की होती है? एक ब्रॉस रेती कितने की होती है? 600 रुपए शासकीय उस समय डेपो था। मेरी बात सुनो, हाँ, मुझे एक बात बताओ, जब कोई शासकीय अधिकारी कीमत निकालेगा हाँ, तो वो गलत नहीं निकालेगा। अभी तुम्हें बताओ, नहीं, जो दंड होता है, जो उसके ऊपर दंड होता है उसका 4 गुना किया जाता है, बराबर है? बराबर 4 गुना किया जाता है, तो सॉरी 4 गुना नहीं, 5 पट होता है। 5 पट है। हाँ, 5 पट मैं बता था ना, 5 पट है। तो एक क्रॉस की कीमत हो गई 1,000 रुपए और 600 रुपए 600 रुपए तो उसकी रॉयल्टी की फीस है। रॉयल्टी की जो पावती है, गवर्नमेंट का रेट जो है 600 रुपए है, जिसमें उसमें 200 कुछ रुपए उसको मिलेगा जो डेपो चलाने वाला, और 400 कुछ रुपए जो है वो शासन में जमा करना। बिल्कुल, तो शासन ने उसके 4 पट 5 पट जो अब 6 पंचे 30, 3,000 रुपए हो गए। 3,600 रुपए हो गए। हाँ, तो 600 गुनीला उतना मारो ना, कितना होता है? 71 करोड़ नहीं होता है ना? 4 एक इसका मेरे ख्याल से 4,600 के ऊपर जाएगा। ये तो शासन ने निकाला ना 71 करोड़ 27 लाख। हाँ, ये किसने निकाला? नहीं, ये हमारा कैलकुलेशन बता रहा हूँ, यानी ऐसा कैलकुलेशन कैसे आया? जबकि डेपो था उस समय 600 रुपए। शासन का है ना, हमारा तो मैं वही पूछ रहा हूँ, 71 करोड़ इतना कैसा निकाला? ऐसा करने का नहीं, आप बैठे हैं कि नहीं, इसलिए मैं आपको पूछ रहा हूँ ऐसा। कुछ गलत हुआ है इसलिए ऐसा है कि जो शासन का जो रेट है, हाँ, वो जो पेपर पे आया तो वही रिटर्न आपको बता रहे हैं। और एक बात, वो कैसे निकाला उन्होंने, उसका जवाब तो आपको तीनों लोग देंगे जो कंपनी में। ये आंकड़ा हमारा नहीं है ना, शासन का है। उससे ज्यादा निकल उससे ज्यादा ईटीएस होता तो 300 करोड़ होता। ईटीएस होने नहीं दिया। ये आंकड़ा हमने तो लेके जाएंगे, वो उन्होंने दिए ना। कितना वो करोड़ कितना नहीं हुआ? त्या लोकांना मुझे नहीं, इन लोग को लेने दीजिए ना। तब एक पत्रकार हाँ, इनको वहाँ बिठा दो, आप हट जाओ, आप उनके
पत्रकार परिषद करना भी नहीं है लाइव। वहीं पे रखो, वहीं पे दिखना चाहिए। लाइव का मतलब क्या है? एट इट इज जो हो रहा है वो दिखना चाहिए। बरोबर आहे। या रे बाबा, पुन्हा कोणाला किती किती सगळे का दाखवणार वीडियो लेंगे ना। मैंने अभी तो पूरी वीडियो लेना है। किसको बंदूक दिखाए, कितना मारे, कौन पुलिस वाला था। हाँ? हाँ और ऐसे ही भी है। और घेऊ ना, कव्हर होईल ना, दादा या काठी इथे ठेवर कव्हर होईल। अरे दादा अभी रुक जा 2 मिनट ले ले फिर एक संभव है ये वाला हे महत्वाचं आहे ना रे। पूरे इंटरव्यू ले जी आप क्वेश्चन बनाओ। सर ग्राम पंचायत क्या विषय है? हा चालेल मराठीमध्ये बोला काय हरकत आमच्या गावचा विषय आहे, शासनाने रेतीघाट दिला आपल्या गावचा. दिल्यानंतर आपल्या गावातून मंदिर नाही. घाटाचं नाव सांगा. घाटाचं वल्ली चौरस घाट आहे. हा 2 घाट आहेत तिथं. तर त्या 2 घाटामधून शासनाने दोन्ही घाट निलाव केले आणि दोन्ही घाटांचा निलाव झाल्यानंतर म्हणजे पूर्ण रेतीची वाहतूक ही पूर्ण म्हणजे मधातून गावातून जातो 18 टायर रोडचे. आणि त्याच्यामुळे रोड खराब झाले. पाईपलाईन म्हणजे जिथून ट्रक जातो त्या रोडला पूर्ण गावाला पूर्ण पाईपलाईन पसरली आहे. नदीवरून आपली पाईपलाईन आली आहे वल्लीमध्ये वॉटर सप्लायची, म्हणजे जे पूर्ण गावाला आपण पाणी पुरवतो ग्रामपंचायत तर्फे. तर त्याच्यामुळे पूर्ण पाईपलाईन फुटून काही लिकेज होऊन गावामध्ये दूषित पाणी जाणे आणि त्याच्यामुळे साथीचे रोग तयार झाले. आणि आता जवळपास 15 दिवस आमच्या गावी संडास उलट्या वगैरे चालू झाल्या बिमाऱ्या आणि प्रस्कटच्या लोकांच्या स्किन वगैरे खराब झाल्यानंतर पाणी दूषित थोडे आणि पाण्याचे नमुने पण आम्ही देतो वारंवार. कारण पाणी म्हणजे आज इकडे झाला लिकेज उद्या तिकडे वाटते. कारण 18 रोडचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत पूर्ण रोडचे आणि आम्ही वारंवार टॅक्स रोडला त्या गावातून ग्रामपंचायत शासकीय सर्व ग्रामपंचायत येतो, तलाठी ऑफिस येतो, जिल्हा परिषद शाळा येतो, आपला म्हणजे पीएससी येतो, सब आहे आपलं म्हणजे आजगाव आहे पीएससी मेन हे आणि वल्ली सब हे आहे सब केंद्र. तर त्याच्यामुळे तो पण येतो आणि ग्रामपंचायत येतो आणि बस स्टॉप पण येतो. आणि हे सर्व आमची शाळेतील मुलं त्याच्याकडून ये जा करतात. कारण पूर्ण गावातून त्या साईडचे म्हणजे आमच्या 2 गावाचे भाग पडतात. बीच मधून पूर्ण रेती घाटाचा रस्ता दिलाय शासनाने. आम्ही वारंवार तक्रारी केल्या, तहसीलदाराकडे गेलो, कलेक्टर साहेबांकडे आलो, आम्ही तक्रारी दिलं, पण त्यांनी फक्त तक्रारी घेतल्या आणि पण आम्ही कारवाई तुमच्या आम्ही माहिती आम्हाला जेव्हा सादर करा म्हणून आम्हाला काही माहिती दिली. तहसीलदार साहेबांचं सरळ पण नाव मी नाव नाही घेत का तुमचे ते बंद करा, शासनाने बनते ते करा. मी शासनाने ते रोड गेलाय, तुमच्या बापाचा रोड नाही, तो शासनाचा रोड आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. आम्ही त्याच्यानंतर धाव घेतली इथं कलेक्टर साहेबांना आम्ही फक्त लेटर दिलं, पण त्याच्यावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, कोणती कारवाई नाही झाली, काहीच नाही झाली. आणि पोलीस स्टेशन मध्ये आम्ही मग गावामध्ये आम्ही असं वातावरण असल्यामुळे दहशतीचं वातावरण सुरू झाला. कारण खूप मोठे गड्डे पडले, पाणी दूषित होणे, शाळेत मुलांचा विषय होता. म्हणजे बसेस यायचं नाही, कारण त्या चिखलामुळे बस कधी स्लीप व्हायची, कधी त्या खड्ड्यामध्ये काहीतरी म्हणजे कोणता बसचा काहीतरी पाठ फुटायचा. त्यामुळे आगामी प्रमुखांनी सांगितलं तर तुमच्या गावात रेती घाट होत नाही, आम्ही बस चालवू शकत नाही, खड्डे खूप आहेत, तुम्ही बुजवा. तर आम्ही तो बुजवू शकत होतो. आणि आम्ही वारंवार आम्ही बिआरसीला लेटर दिलो. बिआरसीवाल्याचा सरळ म्हणणं होता का रेती घाट चालू आम्ही बुजवू तरी तुरंतच पडला आणि कोणती कामगिरी करायची. आम्ही खूप प्रेशर आणलो कलेक्टर साहेबांकडे आणि लेटर लिखून दिल्यानंतर त्यांनी केले कामगिरी, पण ते नाहीच्या बरोबर म्हणजे तुरंतच गड्डा पडला. पण 18 टायर जर जायचा तिथून तर समजा त्याच्यावर गड्ड्यामध्ये माती एखादी मुरुम वगैरे टाकला तर तो मुरुम पुरा फैलून जायचा आणि गड्डा पडायचा. आणि आता या परिस्थितीत माझ्याकडे व्हिडिओ आहे ते पूर्ण आपली पूर्ण कमिटी आम्ही कमिटीने मिटिंग घेतल्यानंतर कसा करायचा तर आम्हाला पर्याय नव्हता. कारण ते रेतीवाले सरळ म्हणतात शासन आमच्या खिशामध्ये आहे, अधिकारी आपल्या खिशाने काहीच नाही करू शकत.
आमदार खासदार तुम्ही काय करू शकत, कारण आमदार खासदार आम्ही तुम्ही जास्त जर केले तर तुम्हालाच कारवाई करू. आणि तसंच विषय झाला की आमच्या काही मेंबर लोकांनी नाही का ट्रक लटकवले रात्रीला लटकवले, काही एवढे लोक म्हणजे रोडचे ट्रक जातात, रात्री जातात, तुम्ही दिवसा येतात आणि रात्री नेतात. तर गावातून एवढे गड्डे पडले तर तुमचे घोडे उघडे नाही आहे, शासन सुद्धा आम्हाला धुडकावून राहिला, तर कसं करायचं. तर रात्री 5-7 लोक येऊन रात्री ज्यांनी ट्रक लटकवला त्यांच्यावर घरी जाऊन ट्रॅक्टरचा सायलेन्सर फोडून गाड्या फोडफास करणे, ते ड्रायव्हरला मारले. त्याच्यानंतर तो मुलगा पळाला म्हणून घरातून बाहेर मागच्या दाराने बरं झालं नाही तरी मोटरसायकल किंवा काहीतरी झाला असता. अशी मग त्याच्यात मला दुसऱ्या माहिती कळली का असा रात्रीला झाला. मी तर नव्हतो त्याच्यामध्ये, पण काही आमचे लोक होते ग्रामपंचायत कमिटीचे. मारहाणी कोणाला झाली? म्हणजे हा गुंडागिरीचा प्रकार झाला. कोणासोबत झाली? आमच्यामध्ये ते अतुल भोरे म्हणून आहे, तो सोबत नाही आला का? तो सोबत नाही आला. तो मग कसा गाव आहे? हा. तर मागे साहेबांना सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये हे आणि त्यांनी उलटे यांच्यावर गुन्हे आढळले म्हणून यांच्यावर गुन्हे लागला आणि गुन्हे लागल्यानंतर यांच्यावरच केसेस सुद्धा लागल्या, केसेस लागले. आणि ते आमच्या मॅडमकडे म्हणजे सरपंच वहिनीकडे भाऊ सुद्धा आहेत, त्यांच्यावर सुद्धा आमचे ग्रामपंचायतचे मेंबर आहेत, हे सुद्धा ग्रामपंचायतचे मेंबर आहेत, त्यांच्या सुद्धा म्हणजे केसेस लावला. तुम्ही ट्रक का रोखले? ट्रक रोखला नाही, फक्त एवढाच सांगायचं होता का बाबा रात्रीला ट्रक तुम्ही चालवता, एवढे गड्डे पडले, तुम्ही आपल्या लोकांना सांगा रेती घाटवाल्यांना, कारण आम्ही सांगू तर तुमच्यासारखे आम्हाला पैसे आम्ही दिलो पण आम्ही काही फुकट नाही घेत आहोत. पैसे दिलो आम्ही बिनधास्त चालवणार, तुम्ही किती आले होणार तरी आम्ही तुम्हाला काही मोजणार नाही, कारण आम्हाकडे पैसे रॉयल्टी आहे, सर्व आहे. आणि बोलायचे आणि वल्लीच्या रॉयल्टीवर त्यांनी मागणीची रॉयल्टी दाखवून म्हणजे रॉयल्टी देऊन वल्लीच्या घरातली रेती उपसा केला. मागणीला रेती उपसला नाही, मागणीची रॉयल्टी वापरायची आणि वल्लीतून रेती न्यायची. हा एवढा प्रकार झाला. एक घाट खाली झाला आपला एका साईडचा, आता दुसऱ्या साईडची जे डम्पिंग मारली ती रेती तशीच आहे, कारण तिथून तो रस्ता काढायचा आमचा तसा विरोध आहे त्या रस्त्याला, कारण तो रस्ता म्हणजे ट्रक म्हणजे पाट आहे, त्या पाटातून आम्हाला रस्ता बांधला आणि रस्त्याचे नाव नाही होत. आणि लिमिटपेक्षा रेती आमच्या अंदाजाने म्हणतो की लिमिटपेक्षा रेती जास्त गेली आहे. उप सरपंच साहब, जब प्रकरण हुआ था, जब इनको मारा था, गांव में घुस करके इन लोग रेती माफिया लोग मारा था और रिवॉल्वर दिखाया था, उस समय मैं पुलिस स्टेशन आया था, मैं न्यूज लगाया था उन लोग के खिलाफ, लेकिन उस दिन आप आए नहीं थे थाना में. हम लोग बहुत आपके इंतजार किए थे, सुनिए कि उप सरपंच आएंगे, लेकिन आप नहीं आए थे उस दिन तक. नाही तो आमच्या एवढा विषय नव्हता, तो यांच्यावरचा विषय यांना मारला, ज्यांना मालूम है, न्यूज लगाया ना. हा. आणि ते आम्हाला ते नंतर 2 दिवसानंतर माहित झालं का शिवरायामध्ये असा प्रकरण झाला. म्हणजे या मग आम्ही समजतो की सर्व गुंडागिरी चालू आहे म्हणून कोणी अडकवू नये कळवतं, कारण शासनही आमच्या दादा मला हे सांगा, पहिल्यांदा घाट सुरू झाला का? याच्या अगोदर घाट सुरू नव्हते का? याच्याबद्दल घाट सुरू झाला होता, पण याच्यावरून बायपास दिला होता, बायपास काढला होता. गावातून नव्हता, गावातून थोडा गाव येत होता, जास्त नव्हता, जवळपास 2-250 फूट 300 मीटर एवढंच. याच्या अगोदर त्रास नाही झाला गावाला ना? कधी त्रास नाही झाला याच्या अगोदर? नाही त्रास म्हणजे जास्त शॉर्टकट मध्ये होतो ना, तो कमी गाव या आता पूर्णच गाव येतो बदातून. आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो कोणत्या पद्धतीने ते ट्रक जातात. ग्रामपंचायत काय करते मग? सांगत आहो ना मी, आम्ही आडवे झाले आमचे तर त्यांनाच उलटे नाही का धमकत त्यांच्या केसेस लागताय ना त्या लोकांनी. आणि रात्री येऊन ज्यांनी ट्रक रोवला त्याच्या घरी पूर्ण म्हणजे मारझोड केला, पूर्ण गाडी तोडफोड केली, त्याची मागच्या दारातून पडाला म्हणून त्याच्या आईवडिलांना मारला. हे तुम्ही जो सांगताय कधीच आहे? हा प्रकरण जवळपास झाले होते 4थ्या महिन्यात गोष्ट आहे. 4थ्या महिन्यात बरोबर. हा 4थ्या महिन्यात गोष्ट आहे. तुम्ही 4थ्या महिन्यापासून आतापर्यंत नाही आले तुम्ही? नाही त्याचं कारण सांगतो कसं आहे, त्याचं कारण सांगतो, कारण आम्ही कोर्टाकडे जाऊन आम्ही नाही का दाद मागू शकतो, कारण पोलीसवाले आम्हाला धमकायचे तुम्ही जास्त बोलायला तुम्हाला अंदर टाकू. म्हणजे मला मी तर म्हणतो नाही, एक मिनिट, तुम्ही
पोलीसवाल्यांकडे जाऊ शकत नव्हते जे काही विषय असेल पण आता जसं तुम्ही बोलताय, एक मिनिट, आता जसं तुम्ही बोलताय असं तुम्ही तेव्हा बोलू शकतो. हे सगळे आधी झालेले विषय सगळे नंतर. बरं, आणि आता परत सुरू नाहीये का? त्यावेळेस आता सुरू नाहीये का? आम्हाला मॅडम नाही, आता बंद आहे. सगळं बंद आहे का? आता बंद आहे. रात्रीच्या वेळेस आताही जात नाहीये का तुमच्या? जातात एकत्र जाते म्हणजे त्या साईडला कायच्या बरोबर संपले या नाही, काहीच्या साईडला. बरोबरीत नका सांगा. तुम्ही हे सांगा की आता रात्रीचे जात नाही का तुमच्या तिथून? तुम्ही जे म्हणताय आता जात नाहीत का? बंद आहे का पूर्णपणे? आता बंद आहे ना मॅडम, कारण आता पूर्णपणे बंद आहे. रात्रीचे रात्री त्यांनी दिवसाचे बंद आहे, कारण तिकडून नाही का ते तिकडची रेतीच संपलेली आहे त्या साईडची आणि इकडं किती आहे. आता इकडे गेली आहे दुसऱ्या साईडला 2 खाट आहेत मध्ये आपल्या. नाही, रात्री- एक शावघाट आणि चोरघाट हे 2 खाट आहेत. ते या डाव्या साईडच्या जो मागणीला होता तो तिकडची रेती संपली त्या समजा तिथं नाहीच्या बरोबर आहे. आणि कोण पोलीसवाल्यांनी मारलं? कोण पोलीसवाल्यांनी मारलं? नाव सांगा ना. आता हे सांग रे बाबा. सर माझा नाही का, जेव्हा घाटावर मी ट्रॅक्टर चालवत असताना जेव्हा मी शिवाजीला म्हटलं का झोपत आहे तुम्ही पाणी मारायचे डबके बंद करा, त्याचा तो शुभरेट गाड होता, तो माझ्या ट्रॅक्टरवर चढला आणि त्याच्या नाव माहित आहे का त्याच्या? हा? नाव माहित आहे का? नूर 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 नाव. नूर. हा नूर हा. असं त्याचं नाव आहे. त्यांनी मला ट्रॅक्टरवर चढून आपल्या गावकीकडनं आपल्या ठिकाणी काढून माझ्या डोक्यावर लोटला हं. आणि मला मी रक्तबंबाळ झाला. त्याच्यामुळे गावकरी आले, तिथं होते गावकरी, तर त्यांनी मला माझ्याजवळ आले, ते त्याच्या खिशात होता गावकी कट्टा, त्याच्यामुळे त्याला मागले. मग ते हिसकड आणि माझे गावकरी होते ते माझ्या जवळ आले, पण त्यांनी ते असं करता आणि पोलीस रिपोर्ट झाली तर उलट ते त्यांनी याच्यावर कारवाई केली, माझ्यावर कारवाई केली आणि माझ्या सोबतीवर पण कारवाई केली. पण तुम्ही आता प्रेसमध्ये शिवसेनेचे नेते बोलले ना की मारहाण झाली, मला पोलीसवाल्यांनी मारलं. पोलिसांनी नाही मारलं. आता व्हिडिओ पुन्हा लावू का? आताच तर बोलले 5 मिनिटं अगोदर की पोलीसवाल्यांनी मारलं गावकऱ्यांना. आणि हा जो आम्हाला पत्र दिला याच्यातही लिहिलंय जिल्ह्यातील आमदार खासदारांना जीवे मारण्याची धमकी गावकऱ्यांसमोर दिली म्हणतं. आपण तिथं आहोत ना, तुम्ही शिवणारे आहात. शिवनाडे, हा. तुम्ही कशाचं काम करता? आम्ही तिथं ट्रॅक्टर चालवला. काय रेती घाटावरच चालवता? चालू होती. तिथं काय आमच्या कोणाचा होता, याच्यावर नाही आहे. त्याच्या आमच्या गावाला मारखोडीचा काळ झाला, त्यांच्या गावात आमच्या गावात. तर तसं सांगा ना तुम्ही. वेगवेगळं वेगवेगळं आहे. सांगा. तुम्ही सोबत बसलेले आहे. बसले. एक एकानंतर एक बोलून राहिलं. आम्हाला कसं समजणार कोणी कोणत्या गावाच्या बोलून राहिला म्हणून? काहीच समजण्यासारखं नाही. कंफ्यूज हो रहा हूँ. हा. ये जिस गांव में है सरपंच वल्ली का, इन्होंने मुझे बुलाया था, वहाँ बंद भी हुआ था. हा म्हणजे मुलाचा अलग अलग विषय दोन. ये अगर वो अलग है. वो खट्टेवाला है. और वो रेती घाट 24 जो रेती घाट है वो एक ही आदमी का है. अरे वो तो एसडीएम नीलामी है ना, एसडीएम को एक ही घाट रहता है. वो मेरे को ये बताओ, अभी तुम बंदूक वाले आओ. तुम्हारा हाँ, तुम्हारा पहले नाम बताओ. बंदूक का. स्टार्टिंग से माझं नाव शैलेश महाराज, त्यानंतर मी शिवनाळा गावातील रहिवासी आहे. तर मी 24 या 25 तारखेला मी रेतीघाटावर ट्रॅक्टर चालवत असताना दुपारच्या टायमाला 3:30 वाजता दरम्यान रेतीचा धूळ उडत असल्यामुळे मी तिथल्या दिवाणीला म्हटलं का रेतीचा धूळ म्हणजे धूळ खूप उडत आहे, त्याच्यामुळे पाणी मारा, नाही तर एकतर डम्पिंग बंद करा. तिथे तो सिक्युरिटी गार्ड असणारा तो माझ्या ट्रॅक्टरवर उडत चढला आणि तुझा काय विषय आहे असा मला बोलला. आणि मी म्हटलं का तू ट्रॅक्टरवर चढणार होतेस कोण? त्याने एक छट्टे माझी घरपट्टी पकडली, कॅलर पकडली आणि तो त्याच्या खिशात गावठी कट्टा होता, त्याने माझ्या डोक्यावर मारला. नाव सांगा ना त्यांच्या. नूर. आता बोला ना तुम्ही. सांगू गेले त्याला. तर असे करता 3:30-4च्या दरम्यान झाल्या. मग त्याच्याकडला गावठी कट्टा होता. आम्ही जसे 3-4 जण होते तर आम्ही त्याच्याकडचा गावठी कट्टा हिसकावला आणि तो पोलीस सरकारी दवाखान्याला ऍडमिट केला आणि तिथे त्याला तो सोपवला आम्ही. आणि हा? आता आणि तो उलट आमच्या त्यांनी केस नव्हता ना, गावठी सांग ना. कट्ट्याने मला मारला. हे त्यांचा बंदूक हिसकाव लागली यांनी, तरी मग याच्यावर पुन्हा दाखल केला. हा व्हिडिओ आहे का तुझ्याकडे मारताना? त्यांच्याकडे नाही, आम्हाला दे. आम्हाला दे ना, आम्हाला तर माहित पाहिजे. हा बरं. हा त्यानंतर काय याला पोलीस पोलीस कंप्लेंट नाही केली की तू? कंप्लेंट केली ना, कोणी केली अगोदर? कोणी केली? अगोदर आमची झाली कंप्लेंट. हा म्हणजे सरकारी पेशला मी ऍडमिट झालो, हा तिथून कंप्लेंट केला, हा मग तिथून सरकारी भंडाऱ्याला ऍडमिट झालो. हा त्याच्यानंतर आम्ही खासदार कोर्ट गेलो होतो. हो
त्यांनी मला रिपोर्ट आहे रिपोर्ट झाली त्यांना इथून भंडाऱ्यावर गेल्या हा. पीएस साहेबांना गवळी साहेबांना मला बोलावला पुढच्या बाहेर घेतला हा. दुसऱ्या एक आज झाला हम्म. दुसऱ्या दिवशी पीएस साहेब बोलवला तुमचा बाहेर झाला म्हणून हा. 12 वाजता बोलवला 12 वाजता त्यांना बोलावलं PSI कोणते होते जेवले साहेब देवले हा त्यांनी बोलावलं मला 12 वाजतापर्यंत हा दुपारच्या 12 वाजता बोलवला साहेबांना काही सांगितलं हा. नाही बोलवले साहेबांना म्हणून मला सांगायला पण केलं कशासाठी अटक केलं तर त्यांनी तुम्ही मागायला माणूस रे कोणाला तुझी तो अगोदर कंप्लेंट होती ना नाही मूळ जो आरोपी होता मूळ त्याने पेट्याने मला मारलं हा त्याला तुम्ही मारल्या उलटी रिपोर्ट तुमच्यावर आमच्यावर दाखल केली किती लोकांना तर म्हणणं म्हणजे आम्हाला हे म्हणजे देवदास आमच्या रिपोर्ट टाकली सर पहिले FIR दर्ज केली हा? तुमच्याकडे FIR ची कॉपी आहे हो आहे त्या द्या ठीक ठीक है आहे अब इनका काम अलग है हाँ ये अलग है ऐसा सही अब लेना चाहिए हाँ हाँ शिवनाला. वो मालूम मुझे अंबानी गाडी. तुझ्या गावात किती लोक ते किती घाटावर काम करतो तरी पूरा घाटी पूरा गावत चलता है हाँ 12 अभी घाट चालू है करके नहीं तो फिर 12 महीने चोरी चलती जब घाट नहीं रहता हा, तो पैसे देतात लोकं. आणि त्या हिशोबाने जर प्रिंट म्हणजे एका केसचे 5.5 तास जे काय याच्याकडे त्या हिशोबाने तर ते तेव्हा ते ट्रॅक्टर गावातून चालत नाही का नाही, गावात नाही ना. ते फक्त घाटावरून देतात इनका ले लो इनका अब लेने हैं। आपका गांव का नाम बताओ लिख कर रखो। सांगण्याच्या भेटी अब वीडियो भी है कुछ कुछ पूरी स्टोरी मुझे मालूम है 3 गाव आहे आता सांगा पूर्ण बहुत अच्छा स्टार्टिंग सांगा नाव सांगा पहिले माझं नाव सचिन तुकाराम तिगरे राहणार हा तहसील पवनी जिल्हा भंडारा तर ग्रामपंचायत सरपंच आहे. हा तर आमच्या गावामध्ये शासनाने दोन्ही एक 1851 राहिलेला विषय एका खात्यात. म्हणजे दोन्ही खात्यात 47 किती 47,000 दोन्ही खात्यातून 47,000 रॉयल्टी 47,000 रॉयल्टीचा विषय होता. परंतु हा ब्रॉक्स नाही ना हा ब्रॉक्स त्यांच्याकडे पूर्ण ते कॉपी आहे. तर सरपंच साहेबांच्या मिस्टरकडे तर विषय असा आहे की रेती घाट शासनाने लिलाव केला पण तो गावातून रस्त्याचा जो विल्हेवाट होता तो रस्ता गावातून दिला. गावातून रस्ता दिल्यामुळे गावातही जे पाईपलाईन आहे ग्रामपंचायतची ग्रामपंचायतच्या म्हणजे गावामध्ये येणारे जे शासकीय ग्रामपंचायत आहे तलाठी ऑफिस आहे नळी आहे प्राथमिक जिल्हा परिषद रोड काही खराब नाही झाला पाहिजे पाणी पूर्ण व्यवस्थित झाला पाहिजे. पण त्या पाईपलाईन फुटल्यानंतर हे सांगितले आहे तुम्ही हे तुमने बताया शेवटच्या सांगा तो मेन मुद्दा काय आहे ते सांगा. शॉर्ट में आमची एवढी मागणी आहे की जो रेती घाट आहे ते आमच्या गावातून रेती घाट झालं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे गावामध्ये जे कायदा सुव्यवस्था जे डिस्टर्बिंग झाला आहे आणि लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे तर त्याच्यामुळे त्या आमच्या गावातून गाड्या चालल्या नाही पाहिजे. रेती घाट त्यांनी लिलाव केला शासनाने तर तो बाहेरून रस्ता त्यांनी रोड तयार करून द्यावा. आम्हाला त्या घाटाविषयी काही नोंद देत नाही आहे. पण आमच्या गावातून ट्रकची ये जा करणे आणि तिकडूनच घाट चालेल असं शासनाने जे देऊन दिला आणि जे आम्हाला अधिकारी सांगतात का नाही इकडूनच चालेल तुमच्या काही गावात बापाचा रस्ता नाही हा शासनाचा रस्ता आहे. तर हा सर्व म्हणजे म्हणजे रस्ता मोडून नाही आम्हाला रस्ता म्हणजे त्यांनी बाहेर द्यावा आणि आमचा रस्ता क्लिअर करून द्यावा. म्हणजे जो पूर्ण खराब झालाय मोठे गट याच्या अगोदर ते चालत होते ना नाही बाहेर चालत होते गावातून नाही चालत गावातून नाही गावातून नव्हतं. याच्यात त्यात डेपोही होता ना याच्या अगोदर डेपो होते ते ना. पूर्वी नाही नव्हतं. नाही, जुना डेपो नाही. शिवण्यामध्ये होता. हा. त्याच्यापूर्वी नाही का ह्या 10 वर्ष 20 वर्षापूर्वी घाट चालले पण बाहेर रस्ता तो गावातून नव्हता रस्ता. हा पहिल्यांदा ज्याला गावातून रस्ता पूर्ण पहिल्यांदा पूर्ण गावातूनच येतो. बांगली रोड पूर्ण गावातून गाव पूर्ण निघेपर्यंत पूर्ण गावच आहे रोड निघेपर्यंत आणि त्याच्यामुळे आणि 18 टायर जातात त्याच्यामुळे पुढे पाईपलाईन पूर्ण दबून गेली आहे लिकेज झाली आहे की तरी आता साथीचे रोग झाले होते
आम्हाला दोष होत जातो की बाबा आमच्याकडे लक्ष नाही देत, पण आम्ही काय आज ट्रक गेला का इथे ती गाडी पाईपलाईन काही इतकी करायची आम्ही त्रासून गेलो होतो. आणि आम्ही एवढीच मागणी आहे कारण तिथून रेतीघाट आपला बंद झाला पाहिजे आणि गावातून वाहतूक ट्रकची गाडी नाही पाहिजे. रेतीघाट कशाला बनवली पाहिजे? तुम्ही रस्ता चेंज करायच्या माहिती आता रेतीघाटचे बनणार एक कोणते सांगा ना. रेतीघाट बंद म्हणजे पण ना, जो आमच्या गावातून जो रेतीघाट चालू आहे तो बंद पाहिजे. तिकडचा जो साईडचा दुसरा आहे त्यांनी चालवा आणि बाहेरून बायपास काढावा शासनाने. रस्ता चेंज करून पाहिजे ना तुम्हाला. रस्ता करून पाहिजे आम्हाला. रेतीघाट म्हणजे शासनाचे तुम्हालाच पैसे भेटते ना सगळ्यांना. पैसा आम्हाला गावाच्या विकासासाठी पैसे कुठून येते? पैसा येईल हा किंवा गावासाठी येईल किंवा येईल, हा. पण आता जे लोकांना त्रास होते लोक पहिल्यांदा घाट झाले तर शासनाला 200 करोडचे जे येऊन राहिले आहे ते कशामुळे येऊन राहिले? घाटामुळे ते येऊन राहिले ना. जरी येत असतील हा. घाटामुळे पण शासनाचा फायदा आपल्या गावाचा फायदा पूर्ण आहे गावाचा. आणि आम्हाला ह्याच्यानंतर गावाला पैसे आले असतील ना काही त्या पैशातून आम्ही गावाचा विकासच केलो. पण विषय असा आहे की एवढ्या लोकांना त्रास झाला ते गावात रस्ता होता. रोडमुळे झाला ना तुमचा त्रास. हा? रोडमुळे झाला ना. रोडमुळे झाला. हा. घाटामुळे नाही झाला ना. रोडमुळे नाही झाला. हा. रोडमुळे ठेकेदारामुळे झाला तर ते गावातून ट्रक चालले. तर ते सांगा ना तुम्ही की आम्हाला रस्ता ते वेगळं पाहिजे गावातून नाही पाहिजे. वेगळा पाहिजे आम्हाला. तुम्ही घाट बंद करा असं म्हणता ना. नाही, तिथून रस्ता तो चेंज ना होऊ शकत तो गावातून व्हिडिओ आणि लिलावापेक्षा माल जास्त काम नाही. हा ते आपण आरोप लावू शकतो. काय प्रूफ काय आहे तुमच्याकडे? बोलण्याने काय ना प्रूफ काय? पुरावा लागता. पुरावा पाहिजे आम्हाला, फक्त ते नाही पाहिजे. तोंडाने बोलणार काय नाही. 949 व्हिडिओ आपल्याकडे आहे ना. हा. नाही नाही व्हिडिओ म्हणजे ते प्रूफ नाही. शशिकांत शासकीय हे आता तुम्ही कसे सांगू शकता की जास्त आहे की कमी आहे? हा आता तुम्ही त्याला माहिती अधिकार माझ्या ऐकून घ्या. तुम्ही मला ओळखला नाही. तुम्ही मला ओळखला का? कोण आहे? शमशेर खान. पूर्ण गावाची ओळखते तुमच्या पवनीच्या. पूर्ण हर एक गाव मला ओळखतात. मी जितके गावासाठी केलं तिने कोणीच नाही केलेलं आहे. हा माझ्या हे म्हणणं आहे तुम्ही पहिले कोणताही 2 मिनिट ऐकून तर घ्या. कोणताही काम करण्याच्या ऐवजी त्याचे प्रूफ आपल्याकडे ठेवावे. जसं आता मी म्हटलं तुम्हाला तर तुम्ही माहितीच्या अधिकारी मध्ये त्याने विकून घ्या. किती तुम्ही मग्रबाज काढलेले आहे त्याची माहिती करा किंवा त्याची मोजणी करून घ्या. जास्त असेल तर तुम्हाला दिसून पडेल. अरे एक लेटरने काही नाही होत ना. नाही दिलं तर दुसरा द्या, तिसरा द्या. तुम्ही गावकरी आहे ना हो, तुम्ही काही करू शकता. नाही असं नाही. केस लावण्याने काय होते हो? काय केस लावला करता? इतके लोक इतके लढतात त्यांच्यावर केस नाही लागत का? एक वेगळा केस लागली. लड़ाई के लिए आगे बढ़ने के लिए सब चीजें होती रहती है. उसके लिए नहीं करना पड़ता. तेच तो केस ठोकून आम्ही सुद्धा प्रतिबंधित 12 महिन्याचे तुम्ही काही रशी गेले कोणी महसूल नाही ठोकला. तुम्ही जर सामान्य कमी जास्त काय बोलले म्हणून काय ते जमानतचं आहे रे ते दादा. ते वेगळं आहे. तुम्ही जे म्हणून राहिला ते दंड तसा नाही राहील. ते वेगवेगळं राहील. तुम्ही अगर 6 महिन्याच्या आतमध्ये जर गुन्हा केला तर तुम्हाला ते जमानतसाठी तितके पैसे भरावे लागतील. तुम्ही काही कोणत्याही गोष्ट कुठेही कसंही म्हणतात का त्याला काही हे आहे का? ते तर सगळ्यांना राहते. साधारण करणार त्याच्याशी राहणार आहे. आता ते आपण जे करता ते वेगळी गोष्ट आहे. तुम्ही ते दंड म्हणजे कसा तुम्ही ये चीज को और दोबारा ना करे इसलिए तुम्हारे को कड़क शासन दिया गया है. इसका मतलब ये नहीं कि तुमको 3 लाख बना. तुम अगर करते हैं तो ऐसा आम्ही ग्रामपंचायत गेलो ना घाटावर आम्हाला धमकावून गेले होते तर तुम्ही एवढं रेतीघाट तुम्ही त्याची व्हिडिओ बनवली का? व्हिडिओ बनवून जाऊ शकतो नाही. तुमच्या अंधारामध्ये येऊन तुमच्या पूर्ण गावाची व्हिडिओ मी किती वेळा बनवलेली आहे मी सगळं